मला कट केलं काय मी दिसा नाही अरे मी दिसतोय सगळ्याला नाही. आता बघा तुम्ही आता ही जी नावं सांगितली गावांची, जिल्ह्याची, तालुक्यांची, तर आणखी जी काय माहिती असेल ती ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे समजेल त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल. शिंदे सर आम्हाला म्हणजे आमचा हट्ट पण नाहीये त्यांना कामावर करावं कमी करावं हा हट्ट पण नाहीये आणि आम्हाला काय ते कडून कुठं काय बाजी मारायची नाहीये. परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार. आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर 105 गावापैकी 0. हे बघा शिरूर कोणी अधिकारी शिरूर आपल्याकडे पुरावे असताना आपल्या त्या पुरावे शोधले जात नाहीत, त्यांची चौकशी केली जात नाही, ते तपासले जात नाहीत. असे अधिकारी तुम्ही ठीक आहे तुम्हाला तर माहित असतील, परंतु आमच्या पद्धतीने आता मी मागाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या नाहीत. याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही. म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते हे माझंही मत आहे, तुमचंही मत आहे. त्यांना खालच्या अधिकाऱ्याने पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे, त्यांची ड्युटी आहे ती. आणि त्यामुळे आता तुम्ही जे निदर्शनास आणलेली बाब आहे याच्यावर एकदम गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. शिंदे साहेब परत शिरूर कासार मध्ये 94 पैकी 0 गावं तपासल्यात. आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही. आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे. ते आम्ही भावनेपोटी रागापोटी एखाद दिवस म्हणत असतो की यांना कमी पण करा कारण ते कामच करत नाहीयेत. असंच केज मध्ये सुद्धा झालेलं आहे. 121 पैकी 0. बीड तालुक्यात 226 पैकी फक्त 115 तपासलेत. गेवराई तालुक्यात 105, माझगाव मध्ये हे 45 फक्त आणि धारूर मध्ये तर फक्त 10 तपासलेत. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत. आणि मग महाराष्ट्रात कसं असेल. मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं शिंदे साहेब म्हणून हे तुम्हाला दाखवलं मी फक्त आणून दिलंय म्हणून. मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल. इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असू नये एवढा पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल. तिथे स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासून घेऊ आणि त्याच्यामध्ये कुठेही काही हायगाय होणार नाही. आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या. पण आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल. हो ते धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद. 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा कारण 14 नुसार नमुना नंबर 14 नुसार सुद्धा काही मागं पडल्यात. आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती. आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत. ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्यात. ह्या सुद्धा घ्यायला लावा. शाळेंच्या पण घ्यायला लावा. आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले 7 महिने. आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं. मी बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आतापर्यंतची ती बी एका बांधवान दिलं म्हणून. तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा. याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे. हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा 0 आहे, पूर्ण कुणबी आहेत. तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत. इथं एकही कुणबी नाही. मग कुणबी गेले नेमके कुठं. जर गॅजेट नुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्यात तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं. आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच हे आरक्षण द्या. गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते. त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, ही लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या.
त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला. 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं. आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला. आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला. मग आता नोंदी मिळाल्यात, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा. पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या, 24 डिसेंबर पर्यंत. मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू. साहेब, तोही कायदा पारित झाला नाही. मराठा आणि कुणबी एक असल्या, नेमक्या मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये. आम्हाला का ढकललं जातंय त्याच्यातून? आमच्या जर नोंदी सापडल्या, आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब, आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडलंय. तुम्ही आम्हाला आमचं रान तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या. इतक्या लांब कशामुळे द्यायला? आमचं रान जर आम्हाला अंतरवालीत सापडलंय तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडे घ्या कशामुळे म्हणताय? आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुणबीमध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या, तुम्ही आम्हाला का देत नाहीयेत? हा, एक मान्य, त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना, पण आम्ही ओबीसी मध्ये येत ना, नाही. शासकीय नोंदी सांगतात. हा, आम्ही जर आडमुठं बोलत असलो, आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो, तुम्ही आम्हाला देऊ नका. हा, इथून मागं मोगम मागणं होतं, माझी जमीन आहे, पण आमच्याकडे 7/12 नव्हता. आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत, आमच्याकडे पुरावे नाहीत. आता नोंदी सापडल्या, आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही? सॉरी, एनटी विजेंटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही. धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात. सेपरेट प्रवर्ग ओबीसीतून केला त्यांचा. आता इथं एकटंच खातंय. आमचा तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ द्या ना. येऊ म्हणतो एसटीत 19 माणसं भरलेत. बघू दे ना आम्हाला भाऊ, 8 डुकून बघू, तिथे 19 आहेत का मोकळी, ते डुकून बघू. तो घेतल्या सगळ्या काचा लावून आणि तो म्हणतो गाडी भरली, इथं जागा नाही. कोण म्हणतं जागा नाही? तिथं जागा आहे. तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना. ते एसटीत लोक किती बसले, ते एकटंच बसले टांगड्या लांबून आत. हे आमचं मराठवाड्याचं बोलणं आहे, परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीयेत. आमच्या शासकीय नोंदी सापडल्या शिंदे सर, आम्ही ओबीसी मध्ये आहेत.